साताऱ्यातील कराडजवळ पुणे बेंगळुरू महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय। सहलीसाठी गेलेली नाशिकमधील महाविद्यालयाची बस तब्बल 20 फूट खोल दरीत कोसळली आहे। ही घटना आज सकाळी अंदाजे 6:45च्या सुमारास घडली। या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी तसेच काही शिक्षकांचा समावेश होता। वाठारा तालुका कराड परिसरात पुलाचे काम सुरू असल्याने बस थेट दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कराड तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण आणि यश काळे या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे। सर्वांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली। तसेच जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार होतील याबाबत विशेष निर्देश दिले आहेत। दरम्यान कराडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अपघाताचा तपास कराड पोलीस करीत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।